राहुल गांधींना पत्र लिहिणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे। एक गौतम या अधिकाऱ्याच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। संविधान वाचन करून आंदोलन करण्याचा युवक काँग्रेसचा इशारा आहे। तर आंदोलनापूर्वी युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन पोलिसांच्या ताब्यात त्यांना घेण्यात आलेला आहे। एक गौतम या अधिकाऱ्याच्या निलांबर अपार्टमेंट बाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला। देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा उचलून धरलेला होता आणि त्यानंतर देशातल्या जवळपास 272 निवृत्त IAS IPS अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रातून राहुल गांधी यांच्यावर टीका करत सरकारबाबत जो काही प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय राहुल गांधी यांच्याकडून किंवा निवडणूक आयोग असेल त्यांच्या कारभारावर जो प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हटलेलं होतं। आणि त्या 272 अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी ज्यांचं नाव आहे AK गौतम, ते अधिकारी मुंबईतल्या याच मुरली देवरा मार्गावरच्या निलांबर अपार्टमेंटमध्ये राहतात। आपण पाहतोय सध्या या ठिकाणी मुंबई युवक काँग्रेसचं संविधान वाचन आंदोलन असल्यामुळे हा मोठा पोलीस बंदोबस्त खरं तर लावण्यात आलेला आहे आणि आतमध्ये जो रस्ता दिसतोय त्याच रस्त्यावर निलांबर हे अपार्टमेंट आहे। त्या अपार्टमेंटमध्ये AK गौतम हे अधिकारी राहतात आणि त्यांच्या घरासमोर मुंबई युवक काँग्रेसनं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। त्या आंदोलनाबाबत आता खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, कारण आजच्याच दिवशी संविधान वाचन करण्याचा इशारा युवक काँग्रेसनं दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर शबरीन यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्यामुळं AK गौतम यांच्या घरासमोर आता आंदोलन होणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई। नहीं की और ये डेमोक्रेटिक देश है इंडिया और डेमोक्रेसी के भी सम्मान नहीं करते हुए राहुल गांधी जी के खिलाफ ये ओपन लेटर दी।